उशीर केला घरी यायला? मी फोन करत होते किती वेळची, तुमचा फोन लागत नव्हता. व्हॉट्सअप मेसेज सगळं करून झालं माझं, तरीही तुमचा काही रिप्लाय नाही त्याच्यावर. किती वाट बघायची माणसाने. चला आवरून घ्या आणि पटकन जेवण करून घ्या बरं. अहो कुठे आहेत तुम्ही? किती वेळ झालं बाई ह्या माणसाला सांगितलंय आवरून घ्या आणि जेवायला या, तर हे बसले असतील फोनमध्ये बोटं घालत आता. ते स्वयंपाक मी करून ठेवलाय, तो करून ठेवलेला गार झाला, तो पुन्हा गरम करून ठेवलाय, तरी हा माणूस अजून जेवायला आलेला नाहीये. किती वेळा सांगायच्या ह्या गोष्टी. अहो या जेवायला. चला बरं पटकन खाऊन घ्या आता. तुमच्या आवडीचा सगळा बेत केला मी, छान स्वयंपाक केलाय, छान जेवा आणि पटकन झोपून घ्या. अहो कसं झालं होतं जेवण, आवडलं का तुम्हाला? खास तुमचा बेत केला होता आवडीचा मी. करा ह्या माणसासाठी, कधीही चांगलं म्हणणार नाही हा माणूस, नेहमी कशात ना कशात खोट काढेल. आता काय म्हणत होते, थोडंसं मीठ कमी होतं. अरे मीठ कमी होतं तर मागा तुम्ही, टाका ना त्याच्यात जरासं मीठ. मला काय सांगायचं मीठ कमी होतं. हा बाबा छान झालंय पण थोडंसं मीठ कमी, अशा पद्धतीने बोलू शकता ना. मी विचारते कसं झालं, हां मीठ कमी आहे, बरं आहे. म्हणजे काय असतं? असं नाही ना. बाबा आपल्या बायको आपल्याला फोन करते, 10 वेळा फोन करते, जेवायला या म्हणते, जेवायला बसा म्हणते, आपुलकीने चौकशी करते, आपल्यासाठी जेवायची थांबली, ह्याचं थोडं तरी नाममात्र आहे का? त्यांनी मला साधं विचारलं का तू जेवलीस का तरी? हां असं असतं का?